नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या फ्लाय विथ प्रतीक्षा चॅनलवर. तर आज मी बनवले आहेत रविवार पेठेत. जर कोणी गेला असेल तर रविवार पेठेत जसे वडे बनतात त्या पद्धतीचे सेम वडा आणि चटणी बनवली आहे. त्यात फक्त रेड चटणी मी माझ्या मनाची ॲड केली आहे. आता एकादशी येत आहे, उपवास येत आहे, तर तुम्हाला माझी रेसिपी बघून फॉलो करून बनवा. एकदम पुरी जशी फुगते ना त्या पद्धतीचे माझे वडे बनतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही पद्धत फॉलो करा, नक्की तुम्हाला माझ्या रेसिपीची हेल्प होईल. फक्त त्यातलं काय तुम्ही स्किप करू शकता, काय टाकायचं तुम्हाला ते तुमच्या मनावर आहे. तर 4 बटाटे रात्री भिजून ठेवलेला साबुदाणा होता अर्धा किलो, आणि त्याच्यामध्ये पावशेर शेंगदाणे जाडसर वाटून टाकले आणि सगळ्यांचं मस्त एकजीव असं मिश्रण केलं. कारण जेव्हा हे मिश्रण करतो ना, बटाटे चांगले उकडलेले पाहिजे. बटाटे कच्चे नका ठेवू, नाहीतर मिक्स नाही होत आणि मग ते साबुदाण्यामध्ये मिक्स नाही झाला की मग साबुदाणा फुटतो कधी कधी याच्यामध्ये. त्यामुळं बटाटा आणि साबुदाणा दोन्ही पण एकदम व्यवस्थित भिजलेला आणि उकडलेला पाहिजे, त्याची आपण काळजी घ्यायची. आणि मस्त ते पीठ जेव्हा मळतो ना तेव्हा 10 मिनिटाला रेस्ट करू द्या. केल्याबरोबर लगेच करायला घेऊ नका. जेव्हा रेस्ट करतो तर सगळे मिक्स होतात, त्याच्यामध्ये मसाले जे टाकलेत आपण, मीठ तिखट जे काही टाकलं त्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होतं. आणि त्यानंतर एक 10 मिनटं 15 मिनटं तुमच्याकडे वेळ, त्या पद्धतीने तुम्ही त्याला मॅरिनेट करून त्याला रेस्टला ठेवा. आणि त्यानंतर एका साईजचे वडे तुम्ही वळून घ्या. आणि एक काळजी काय घ्यायची माहिती आहे का, जेव्हा पण तुम्ही वडे करताना तर छोट्या साईजमध्ये वडे बनवा. जेवढी छोटी साईज बनवताल वडे तेवढे छान तळले जातील आणि एकदम भारी लागतात ते. आणि मध्ये कच्चे राहत नाहीत शेंगदाणे, त्याच्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे तर छान भाजतात. त्यामुळं तसं करा. आणि अजून एक काय करायचं माहिती आहे का, तेल थंड ठेवायचं. तेल खूप जास्त कडकडीत गरम न करता कमी स्लो गॅसवर ते वडे खाली बसले पाहिजे, तळाला जाऊन बसले पाहिजे. वडे टाकल्याबरोबर वर नाही आलं पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची. त्या पद्धतीने जर तुम्ही वडे तळले ना तर आतमधून कच्चे राहणार नाहीत आणि मस्त फुगतील आणि खायला पण भारी वाटतील. आणि एक नंबर कुरकुरीत आणि एकदम छान वडे लागतील हे. आणि वडे हे करून ठेवल्यावर पण कमीत कमी 10 ते 15 ते 20 मिनटं हे वडे तसेच राहतात जसे केले तुम्ही. तर मस्त असे प्रेमाने बनवा. अजून बनवताना चिडचिड करू नका, राग करू नका. मस्त प्रेमाने वडे बनवा, छान बनतात तुमचे साबुदाण्याचे वडे. तर तुम्ही पण कशा पद्धतीने करता, तुम्ही माझी रेसिपी फॉलो केली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आणि वेळोवेळी लाईक करत जा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका बरं का. किंवा सबस्क्राईब लाईक केलं तर तुमच्या खिशातले काही रुपये जाणार नाही. पण जी ही मेहनत आहे ना, आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्यांनाच माहिती आहे. सगळ्यांना वाटतं, बऱ्याच जणांचं ऐकते मी, काय आहे ते फुकटचा पैसा कमवला रील्स बनवून. जो रील्स बनवतो ना त्यालाच माहिती त्याच्यात किती कष्ट आहेत. सगळं म्हणते ना, कुठलंच काम असं सोपं नाही आहे की त्याला कष्ट नाही आहेत. मला तर वाटतं ह्याच्यात जास्त कष्ट आहे. डोळे जातात, मान जाते, डोकं लागतं याला की कुठं काय टाकायचं, कसं बनवायचं. त्यानंतर एडिट करायला बसलं तर 2 तास जातात आपल्या एडिटिंगला. तर हे पण काम करणं सोपं नाही आहे. तर प्लीज कुठल्या पण कामाला नावं ठेवणं बंद करायचे आपण. आपण सगळ्यांनीच, मी पण ठेवायचे अगोदर लोकांना. पण जेव्हा मी हे बनवायला स्टार्ट केलं तेव्हा कळलं याला खूप मेहनत आहे. तर अशा पद्धतीने मी मस्त माझे वडे सगळे करून ठेवले एकत्र. आणि नंतर घेतली टोमॅटोची चटणी, कारण आमच्या घरामध्ये सगळे नमुने आहेत. तुम्हाला माहिती आहे, एकजण दही खात नाही, एकजण कांदा खात नाही, एकजण काकडी खात नाही, सगळ्यांचे नाटक वेगवेगळे. तसं त्या पद्धतीने मग एक टोमॅटोची चटणी बनवली मी. आता तुम्ही म्हणताल उपवासाला टोमॅटोची चटणी चालते का, तर आम्हाला चालते. तुम्हाला चालते का नाही मला माहीत नाही. आम्ही आहो नांदेडचे, तर आम्ही सगळं खाऊन पिऊन उपवास करतो. फक्त उपवासाच्या दिवशी आम्ही कोणाची निंदा करत नाही, कोणाबद्दल चुकीचं बोलत नाही. एकदम चांगलं हसून खेळून आम्ही आमचा दिवस घालवतो. तर तसं मग आम्ही मस्त टोमॅटो घेतले. टोमॅटो आणि मिरची, जिरे कढईमध्ये छान असे भाजून घेतले. आणि त्याला भाजून झाकून ठेवलं थोडा वेळ दम याच्यावर, आचेवर. म्हणजे ते चांगले मऊ होतात आतमधून. आणि ते होईपर्यंत तिकडं तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम करून झालं की 10 मिनटामध्येच आपल्याला त्याच्यामध्ये वडे टाकायचे. आणि हळूहळू 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 बॅकग्राऊंडच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, गावाला आलेली आहे मी. तर कॅरी बॅगचा आवाज येईल तुम्हाला, ताटाचा आवाज येतो. त्याच्यामुळं गावाला व्हॉइस ओव्हर करते आहे मी. तर बॅकग्राऊंडला आवाज येईल तुम्हाला काही ना काही. आणि मग असे करून बघा, मी वडे टाकताना बघा तेल थंड आहे, लगेच वर वडे आले नाही आहेत. हळूहळू हळूहळू मी एक एक वडा टाकून कमी तेल ठेवलं, कारण ते तळलेलं तेल मी परत वापरत नाही. त्यामुळे हे असं केलेलं आहे, कमी तेलामध्ये वडे तळते मी. तर माझी साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे पण मला सांगा. आणि तुम्ही टोमॅटो खाता का नाही, तुम्ही दही खाता का नाही, तुम्ही काकडी खाता का नाही. आणि हो, काकडीची कोशिंबीर ना काय लागते तुम्हाला काय सांगू, या वड्यांसोबत काकडीची कोशिंबीर, किंवा कोणाला दही खायला आवडतं. आमच्या घरात एकजण दही खाते, एकजण काकडीची कोशिंबीर खाते, एकजण टोमॅटोची चटणी खाते. अशा आमच्याकडे 3चे 3 नमुने आहेत. तर तसं तुमच्याकडं पण आहेत का कोणी, तर मला पण सांगा. असं काही केलं की त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी वेगळं वेगळं करावं लागतं. मग मी काकडी किसून घेतली होती, काकडी किसून त्याच्यामध्ये घातलं दही. त्याची पण रेसिपी पुढं आहे, तुम्हाला का सांगायची गडबड करते मला माहीत नाही आहे. पण आज मी बनवली आहे मस्तपैकी अशी, काय म्हणते त्याला, भन्नाट अशी साबुदाणा वड्याची रेसिपी. कारण आज मला काही खायला इच्छा नाही, गुरुवारी बनवले हो ना, उपवास होता माझा. तर माझा उपवास मला ह्यांना सगळ्यांना एकच खाऊ घालते म्हणून साबुदाणा वडा केला होता मी त्या दिवशी सगळ्यांसाठीच. तर बघा हे साबुदाणा वडे कसे एकदम लाल खरपूस. तुम्हाला माहिती आहे माझं हे
फेमस आहे बोलणं. चपाती पण लाल खरपूस भाजते, काही पण असो मला लाल लाल कलरमध्ये छान भाजलेलं आवडतं. आणि लवकरच आपण घेवरची रेसिपी आणणार आहोत, लवकरच आपण बालुशाहीची रेसिपी आणणार आहोत. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की फॉलो करत जा, कमेंट करत जा. आणि घेवर तुम्ही कधी खाल्ले का? कारण आमच्या घरात घेवर, कारण मी लहानपणापासून सगळे माझे शेजारी पाजारी सगळे मारवाडी, त्याच्यामुळे मला मारवाडी डिश, राजस्थानी डिश खूप बनवायची आणि खायची सवय. तर मला हे कोणाची बघायची गरज नाही, कारण हे प्रत्यक्षात मी केलेले आहेत ऑलरेडी अगोदर आणि मला ते माहिती आहे. आणि इथं आल्यावर मी ह्यांना पण सवय लावली. त्या पण रेसिपी लवकर येणार आहेत. मग माझी इकडं तोपर्यंत काकडी खिसून घेतली मी जाड खिसणीने. आणि मग त्याच्यामध्ये घातलं दही, 1 वाटी दही, थोडीशी चिमूटभर साखर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरायच्या आणि मस्त कोथिंबीर घालायची आणि मस्त मिक्स करा. कारण तुम्हाला जर त्याच्यावरून तडका द्यायचा असेल वरून तुपाचा तरी तुम्ही देऊ शकता. तडका दिल्यामुळं कसं एकदम चव जरा अशी त्याच्यामध्ये अशी मिक्स होऊन येते छान. आणि मग ती खायला. आणि काकडीची कोशिंबीर. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा.